जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागले। संजय राऊत यांच्या पुस्तकामध्ये असे अनेक स्फोटक किस्से त्यांनी लिहून ठेवले आहेत आणि त्यामधला अजून एक खळबळजनक असा दावा आहे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला। बाळासाहेबांप्रमाणे शरद पवारांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना गुजरात दंगल प्रकरणामध्ये कसं वाचवलं या संदर्भामध्ये नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये खळबळजनक दावा करण्यात आला। मोदींना अटक होऊ नये म्हणून शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये कोणती भूमिका मांडली, तसंच अमित शहांना वाचवण्यासाठी मोदींच्या फोन नंतर शरद पवार यांनी कशी सूत्र हलवली या संदर्भातला हा किस्सा आहे। शरद पवार यांनी मोदींना त्यावेळेला कशी मदत केली होती याविषयी राऊतांनी आपल्या पुस्तकामधून काय लिहिलंय बघूयात। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं। गोध्रा कांडात सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेमिरा होता। गुजरातचे अनेक पोलीस आणि अमित शहांना तुरुंगात जावं लागलं। चौकशी आणि कारवाईची बंदूक मोदींपर्यंत वळली। लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करू नये अशी पवारांची भूमिका होती। पवारांच्या भूमिकेला कॅबिनेटमध्ये मूकसंमती होती आणि मोदींची अटकही टळली। पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवले? तर शरद पवार यांनी त्यावेळेला मोदींच्या सोबतच अमित शहा यांना सुद्धा कशी मदत केली होती बघूयात। नरकातला स्वर्ग, उपकारांची आठवण। अमित शहा खून प्रकरणात आरोपी होते, त्यांना तडीपारही केलं होतं। अमित शहांच्या जामिनात सीबीआय विशेष पथकाचा विरोध होता। सीबीआय पथकातील महाराष्ट्र केडरच्या अधिकाऱ्याचा विशेष विरोध होता। मोदींनी पवारांना फोन केला। पवारांनी स्वभावानुसार मदत केली। शहांना जामीन मिळाला, पण पुढे ते पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले? आणि याविषयी बोलण्यासाठी थेट जाऊयात आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीरजी,